नमस्कार, गुड मॉर्निंग अँड थँक्यू सॅटर्डे क्लब मला ही ऑपॉर्च्युनिटी देण्यासाठी, हे प्रेझेंट करण्यासाठी. आम्ही 2017 पासून बिझनेसमध्ये आहे अँड लास्ट 2018 पासून ऑलमोस्ट 10 इयर्स झाले आता आम्हाला. आम्ही इंडस्ट्रियल फ्लोरिंग्समध्ये बेसिकली बोलायला गेलं तर आम्ही एपॉक्सी फ्लोरिंग, पीयू कॉन्क्रीट फ्लोरिंग असे कामं करतो. अँड आजच्या प्रेझेंटेशनमध्ये आम्ही हे सगळे पॉइंट्स कव्हर करणार आहे. बेसिकली अबाउट अस, सर्व्हिसेस, अदर ऍक्टिव्हिटीज आणि असे सगळे पॉइंट्स कव्हर करणार आहे. सो स्टार्ट आमची, मी जसं बोललो, मी जॉबवर होतो 2017ला आम्ही स्टार्ट केलं विथ अ नेम टू डू समथिंग की ज्याच्यात आम्ही पायनिंग राहू, ज्याच्यात काहीतरी आम्ही बेस्ट करू शकू. तर इनिशियली आम्ही 2-3 गोष्टीसोबत केलं, बट 2018 पासून आम्ही प्युअरली एपॉक्सी फ्लोरिंग करतोय. आमचं एकच ध्येय होतं की जे पण करू त्याच्यात बेस्ट राहायला पाहिजे, एक्सपांडेबल पाहिजे. असं करत आम्ही स्टार्ट केलं. अविरत इंजिनिअरिंग मध्ये माझं एक टार्गेट होतं, वी हॅव बेस्ट इक्विपमेंट्स, बेस्ट मॅनपॉवर, बेस्ट हे करण्यासाठी. त्या हिशोबाने आम्ही स्टार्ट केलं बिझनेस. बेसिकली आम्ही इंडस्ट्रियल फ्लोरिंग्स मध्ये हे काम करतो. इंडस्ट्रियल फ्लोरिंग्स म्हणजे बेसिकली बोलायला गेलं की जिथे एक सिम्प्लिफाय करायला गेलं तर जिथे 200 kg अँड अबावचं हे मुवमेंट होते तिथे इंडस्ट्रियल फ्लोरिंग्स आपण कॅटेगराईज करू शकतो. इंडस्ट्रियल फ्लोरिंग्स तुमचे वेअरहाऊसेसमध्ये तुमचे ट्रिमिक्स फ्लोरिंग्स, लेझर स्क्रीड फ्लोरिंग्स, या इव्हन मॉल्समध्ये जे फ्लोरिंग्स असतात, जे टाईल्स जिथे हेवी मुवमेंट्स होतात, या तुमचे रेल्वे ट्रॅक्स, प्रत्येक गोष्ट तुमच्या इंडस्ट्रियल फ्लोरिंग्समध्ये येते. ते इंडोर असू शकते, आउटडोर असू शकतात, व्हरायटी ऑफ अप्लिकेशन असू शकते. त्याच्यामध्ये तुमचं जेव्हा आपण डिझाईन करतो या त्या करतो तर त्याच्यावरती केमिकल स्पिलेजेस, त्याच्यावरचं मुवमेंट, त्याच्यावरचं लोड, ते कुठे आहे, ओपन आहे, इंडोर आहे, आउटडोर आहे, या कुठल्या केमिकल झोनमध्ये, हे सगळं फॅक्टर्स कन्सिडर करून आपल्याला एक इंडस्ट्रियल फ्लोर आपल्याला डिझाईन करायला लागते. इंडस्ट्रियल फ्लोरिंग्समध्ये आपले त्याच्या ड्युरेबिलिटी म्हणजे जे फ्लोर तुमच्या वेअरहाऊसला चालेल तेच तुमच्या मॅन्युफॅक्चरिंगला चालेल अशी गॅरंटी नाही. जे मॅन्युफॅक्चरिंगला चालेल ते स्टील इंडस्ट्रीला चालेल त्याची गॅरंटी नाही. जे स्टीलला चालेल ते केमिकलला चालेल त्याची गॅरंटी नाही. तर प्रत्येक इंडस्ट्रीसाठी वेगळे फ्लोरिंग लागतात आणि ते आपण प्रत्येक इंडस्ट्रीला आपण केटर करतो. सेकंड, बेसिकली जेव्हा आपण एपॉक्सी फ्लोरिंग बोलतो, एपॉक्सी फ्लोरिंग ऍक्च्युअली बघायला गेलं तर खूप वास्ट आहे. त्याच्यामध्ये कमीत कमी 15 ते 20 टाईपचे वेगळे वेगळे सिस्टम्स येतात. बट एक बेस आपण बघायला गेलं तर एपॉक्सी फ्लोरिंग जेव्हा पण आपण करतो तर खालती एक सबस्ट्रेट असते, जे बेस फ्लोर असते, त्याला आपण सरफेस रिपरेशन करतो. सरफेस रिपरेशन करणं म्हणजे त्याला रफनिंग असते, त्याच्यामध्ये काय जॉईंट्स असतात, त्याला ट्रीटमेंट्स असतात, या फ्लोअरमध्ये काय पॉटहोल्स असतील तर ते रिपेअर करावं लागते. ते झाल्यावरती मग देन आपण त्याला प्रायमर करतो. देन डिपेंडिंग अपॉन दी सिस्टम ते अप्रोप्रिएट प्रायमर असते. एपॉक्सी असेल तर एपॉक्सी प्रायमर असेल, पीयू असेल तर पीयूचं वेगळं सिस्टम असते. देन जे पण मटेरियल आहे त्याची मिक्सिंग होते अँड एक बेसिक मध्ये ऍक्च्युली प्रोसेस तर थोडं वास्ट आहे, मग त्याची मिक्सिंग होते अँड त्याचं देन आपण ऍप्लिकेशन करतो. बेसिकली कुठलेही प्रोडक्ट असेल तर मोरलेस 4 कॉम्पोनंट असते. आपलं एपॉक्सी पण 4 कॉम्पोनंट असते. एक रेझिन, हार्डनर, त्याच्यात एक ऍग्रिगेट जातात, त्याच्यात कलरंट असते. ते सगळं मिक्स करतो आपण आणि त्याने आपल्याला फायनल लिक्विड स्टेटमध्ये प्रोडक्ट भेटते. त्या लिक्विड स्टेट प्रोडक्टची पण पॉट लाईफ डिपेंडिंग अपॉन दी प्रोडक्ट एक 5 मिनिट्स पासून एक 20 मिनिट्स पर्यंत आपल्याला पॉट लाईफ भेटते. अँड देन वी डू एन ऍप्लिकेशन. जेव्हा आपण अप्लाय करतो, हे एपॉक्सी फ्लोरिंगचे एक्झाम्पल्स आहेत. हे प्रोजेक्ट आम्ही हे प्रोजेक्ट आम्ही केलेलं नायगाव मध्ये, रेकेम आरपीजी मध्ये. हे फाती करून एक कंपनी आपलं इथे कामोट्यामध्ये त्यांचं गोवाचं प्लांट आहे, ते आम्ही केलेलं आहे. बेसिकली एपॉक्सी फ्लोरिंग मध्ये वेगळे व्हरायटी ऑफ फ्लोरिंग्स येतात. त्याच्यामध्ये प्रायमरली म्हणजे आपण एपॉक्सी फ्लोरिंग ही आपली मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री झाली, या माइल्ड इंडस्ट्री लॅब्स झाले, जिथे मॉडरेट मुवमेंट, नॉट टू हेवी, बट एक एस्थेटिक्सला प्रायोरिटी असते, तिथे आपण त्यांना रेकमेंड करतो. पीयू कॉन्क्रीट फ्लोरिंग झाले, जिथे तुम्हाला हेवी मुवमेंट असेल या कोल्ड स्टोरेज असेल. पीयू कॉन्क्रीट फ्लोरिंग असं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला थर्मल शॉक रेजिस्टन्स भेटते. तर कोल्ड स्टोरेजेस झालं या जिथे हेवी ऍप्लिकेशन्स आहेत तर तिथे त्याचं इम्पॅक्ट लोडिंग पण खूप चांगलं आहे, तर ते तिथे आपण यूज करू शकतो. हे आपलं भिवंडी मध्ये आपण काम केलेलं, हे अगेन स्लंबरचे कोण कंपनी महापेवर तिथला फोटो आहे. हे कारपार्क फ्लोरिंग आपण केलं इथे सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये. तुम्ही बघितलं असेल एअरपोर्ट्समध्ये जे फ्लोरिंग असते, अँटीस्किड फ्लोरिंग असतात, तर तिथे आपण हे रेकमेंड करू शकतो. आता आपलं कारपार्क फ्लोरिंगचं साईट चालू आहे नेक्सस मध्ये, वन वर्ल्ड सेंटर परेलला चालू आहे, 1 BKC
वन बीकेसी जिथे अमेरिकन एक्सप्रेसचं जे मेन एचओ आहे तर त्या बिल्डिंगमध्ये बीकेसी मध्ये आपलं काम चालू आहे. देन 5S मार्किंग हे आम्ही बऱ्यापैकी प्रोजेक्ट केले आहेत फॉर डिलिव्हरी, ब्लू डार्ट, डीपी वर्ल्ड यांच्यासाठी आम्ही कामं करतो. दिस इज समथिंग वी वॉन्ट टू टार्गेट. स्पोर्ट्स फ्लोरिंग हे आम्ही लिमिटेड प्रोजेक्ट केले, 2च केले, बट आमचं टायअप झालंय विथ मपाई, तर त्यांच्यासोबत आमचं चालू आहे फॉर बास्केटबॉल कोर्ट्स अँड बाकी ऍक्टिव्हिटीजसाठी आमचं चालू आहे. देन वी डू डेन्सिफिकेशन. हे डेन्सिफिकेशनचं फ्लोरिंग आम्ही इथे केलेलं केन कॉस्मेटिक्स आणि स्लंबर्जर मध्ये आम्ही डेन्सिफिकेशनचं काम केलंय. दिस इज नॉट अवर प्रायमरी. देन वॉटरप्रूफिंग सुद्धा करतो आम्ही. देन प्यूज रोल ऑन कोटिंग हे कुठे करतो, ज्या वेळेला जिथे तुमचं युव्ही एक्सपोजर, एपॉक्सी युव्ही स्टेबल नसते, तर त्यावेळेला जेव्हा युव्ही प्रोटेक्शन लागते आणि एक स्वस्तात थोडं कॉस्ट इफेक्टिव्ह मध्ये जेव्हा केमिकल डिस्टन्स असते तेव्हा आम्ही प्यूर रोल ऑन कोटिंग करतो. अगेन हे वेगळं सिस्टम आहे. प्यूर रोल ऑन कोटिंग आणि प्यू कॉन्क्रीट हे 2 वेगळे सिस्टम्स येतात. आम्ही सिमेंटेशियस फ्लोरिंग करतो. जेव्हा हे लागते आपल्याला, जे वेअरहाऊसेस असतात जिथे भाई कॉस्ट इफेक्टिव्हनेस पाहिजे, दे डोंट वॉन्ट टू स्पेंड ऑन एपॉक्सी, बट त्यांचं खालचं ऍग्रिगेट विजिबल होऊन जाते, तर एक मिनिमम 3 mm to 5 mm थिकनेस मध्ये पण आपण हे करू शकतो सिमेंटेशियस फ्लोरिंग. सेकंड, सिमेंटेशियस फ्लोरिंग जेव्हा जनरली कार्पेट या विनाईल आपण टाकतो मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये, तर लार्ज स्केलमध्ये टाकायला ते फ्लोरला लेवल आणण्यासाठी पण आपण सिमेंटेशियस फ्लोरिंग करतो. देन दिस इज वन ऑफ द प्रीमियम फ्लोरिंग, ह्याला आपण ईपीयू फ्लोरिंग बोलतो. हे फोटो आहे केन कॉस्मेटिक्सचं. जेव्हा फार्मा कंपनीज असतात, फार्मा कंपनीज मध्ये तुम्हाला फूड ग्रेड कॅरेक्टरिस्टिक्स लागते की भाई प्रोडक्ट मध्ये अँटीमायक्रोबियल प्रॉपर्टीज हवे असतील, एक सिमलेस आणि एक सुपर प्रीमियम फिनिश पाहिजे असते, तर दॅट टाइम आपण त्याला ईपीयू फ्लोरिंग करतो. आमचे अदर ऍक्टिव्हिटीज हॅज ए सेट की आम्ही लोक ऑथराइज ऍप्लिकेटर्स आणि डीलर्स आहेत. आमच्याकडे एशियन पेंटची डीलरशिप आहे, आर्डेक्स एंडुराची डीलरशिप आहे. काल आमचं फॉसरॉक सोबत पण बोलणं झालं, फॉसरॉकची पण आपण डीलरशिप घेत आहे. तर त्यांचे प्रोडक्ट्स फ्लोरिंग सोबत बाकी प्रोडक्ट्स पण असतात. आमचं प्रायमरी फोकस नसते, बट आम्ही त्यांचे कन्स्ट्रक्शन केमिकल्स पण आम्ही सप्लाय करू शकतो. तर कधी रिक्वायरमेंट असेल तर तेही करतो आम्ही. फ्लोअर डेन्सिफिकेशन असेल, त्यामध्ये ट्रिमिक्स फ्लोअर असेल तर त्याला रिफर्बिशमेंटसाठी आपण फ्लोअर डेन्सिफिकेशन म्हणजे एक्झिस्टिंग कॉन्क्रीटला थोडं ग्लॉसीनेस आणण्याचं काम हे आपण करू शकतो. रूफ कोटिंग्स आहेत, स्पेशलाइज पेंट्स, म्हणजे कधी कधी तुम्हाला स्ट्रक्चरल पेंट्स पाहिजे असतील. एक रिसेंटली आम्ही प्रोजेक्ट केलेलं नोव्होझॅम्स मध्ये, तिथे आम्ही त्यांचे स्ट्रक्चर कोटिंग्स पण केलेलं. तलोजा आणि असं इंडस्ट्रियल एरियाजमध्ये एन्व्हायरमेंट एब्रेसिव्ह असते, तर मेटलमध्ये कोरोडिंग असते, तर त्याच्यासाठी लागणारे स्पेशलाइज प्यू पेंट्स ते सुद्धा आपल्याकडे आहे. ॲज वी आर ऑथराइज ऍप्लिकेटर फॉर एशियन पेंट्स. हे बऱ्यापैकी इंडस्ट्रीज आहेत ज्याच्यामध्ये आपले फ्लोरिंग्स लागतात. ऑटोमोबाईल झालं, मॅन्युफॅक्चरिंग, फार्मास्युटिकल्स, वेअरहाऊसिंग, कार पार्क्स, कमर्शियल. नाव इव्हन वी हॅव एंटर्ड इन टू बिल्डिंग सेगमेंट. नाव आमचा एक प्रोजेक्ट चालू आहे वाधवामध्ये, वाधवा वाईस सिटीमध्ये आम्ही रिसेंटली प्रोजेक्ट स्टार्ट केलाय. 25 फ्लोअर्सचे 18 टावर्स आहे. 18 टावर्स मध्ये 10 टावर्सचे जे स्टेअरकेस कोटिंग्स आहेत, म्हणजे जे स्टेअरकेस मध्ये जनरली आपण कोटा लादी लावतो, कोटा लादी या मार्बल असेल, तर त्याची कॉस्टिंग 110 to 125 रुपीज पर स्क्वेअर फीट पडते. तेच आपण 850 रुपीज, लगभग 82 रुपीज पर स्क्वेअर फीट मध्ये आपण त्याला एपॉक्सी फ्लोरिंग करू शकतो विथ अँटीस्किड प्रॉपर्टीज. आपलं वाधवामध्ये चालू आहे आता काम. अँड सेकंडली आपलं रुनवाल मध्ये पण आपलं बोलणं चालू आहे. आपले असोसिएटेड ब्रँड, दिस आर दी प्रायमरी, म्हणजे ह्याच्यासोबत आमचे अजून पण ब्रँड्स आहेत, पण माझा 90% बिझनेस इज विथ एशियन पेंट्स. वी आर दी लार्जेस्ट फ्लोरिंग ऍप्लिकेटर्स फॉर एशियन पेंट्स. अँड आर्डेक्स एंडुरासाठी पण आम्ही कामं करतो. सौजन्याचे आपण पिगमेंट्स यूज करतो. दिस आर माय क्लायंटल्स. आणि हे माझे ग्लीव्स आहेत. SVKM, डीपी वर्ल्ड, डिलेक्टा फूड, JSW मध्ये माझा साईट चालू आहे ऍट दिस मोमेंट. टाटा प्रोजेक्ट, केन कॉस्मेटिकल्स, विवा होंडा, मोदी ग्रुप, जेवढे पण विवा म्हणजे विवा ग्रुप आहे, मोदी, टाटा मोटर्स झालं. हे इनफॅक्ट आपलं जे रोल्स रॉयसचं सर्व्हिस स्टेशन, इन्फिनिटी मोटर्स, कम्प्लीट ते एपॉक्सी आपणच केलंय. हे सगळे माझे क्लायंटल आहे आणि यांच्यासोबत आता रिसेंटली म्हणजे लास्ट 1 year 2 years मध्ये आपण कामं केलेले क्लायंटल आहे. कोणालाही रेफरन्सेस हवे असतील तर देन आय कॅन गिव्ह यू कनेक्टिव्ह, बट ओनली इन द प्रोजेक्ट टीम. सो लास्ट आहे इफ पण ठीक आहे, चलो वाचून घ्या मग. हा ठीक आहे. USP सांगू. सो बेसिकली कसं आहे, तुम्ही गुगलवर सर्च केलात तुम्हाला 10 ऍप्लिकेटर्स भेटतील, पण त्याच्यामध्ये टॉप ना माझाच येईल, नो डाऊट. बट काय आहे सर, वी आर ऑथराइज ऍप्लिकेटर्स फॉर एशियन पेंट्स, वी आर ऑथराइज ऍप्लिकेटर्स फॉर पीडीलाइट. माझ्याकडे जे इक्विपमेंट्स आहे दे आर इंडस्ट्री बेस्ड, म्हणजे जे व्हॅक्युम झाले, डस्ट कलेक्टर्स झाले, या तुमचे ग्राइंडिंग मशीन झाले. माझ्याकडे इम्पोर्टेड ग्राइंडिंग मशीन्स आहे दॅट इन अ डे कॅन डू अराउंड 25,000 स्क्वेअर फीट ऑफ वर्क्स. सेकंड, बाकी ऍप्लिकेटर्स पण आहेत, या बाकी कॉन्ट्रॅक्टर्स पण आहेत, ते पेंटिंग पण करतात,
ते फ्लोरिंग पण करतात, ते सिव्हिल वर्क पण करतात. बट आम्ही ओनली फ्लोरिंग करतो. माझे जे माणसं आहेत लास्ट 10 इयर्स फक्त फ्लोरिंग करणार आहेत. म्हणजे ते असं आहे की ते मी असो नसो ते वासाने सांगतील की प्रोडक्ट एक्सपायर्ड आहे की नाही एक्सपायर्ड आहे, काय कंडिशन मध्ये आहे, त्या लेवलचे माणसं आहेत माझ्याकडे. Every month we do around minimum 50,000 to 1 lakh square feet. This month itself we are targeting around 1 lakh square feet of epoxy flooring. So काही फ्लोरिंग रिलेटेड ऍक्टिव्हिटी असेल तर डेफिनेटली तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आय एम 100% कॉन्फिडंट आम्ही त्याला केटर करू शकतो अगर क्वांटिटी असेल तर. आमचे क्रेडेन्शियल्स, माझं युट्यूब चॅनल पण रिसेंटली स्टार्ट केलंय. तुम्ही हायली अप्रिशिएट तुम्ही त्याला सबस्क्राईब केलं तर. अगेन थँक्यू. काय क्वेरीज असेल तर काय टाइम प्रोव्हाइड करत असेल तर यू कॅन हॅव. जस्ट वन क्वेश्चन अँड वन फीडबॅक. कोणाला क्वेश्चन आहे? येस पियुष सर. पीयूचं फुल फॉर्म काय? पॉलियुरिथेन. गणेश सर तुम्हाला काही? निशांत तुम्ही फोकस ठेवा है ना. आपल्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जर सगळे करत राहिला ना तर तुम्हाला फोकस नाही करता. सो वी आर इनटू एपॉक्सी अँड पीयू कॉन्क्रीट. बाकी सेकंडरीच आहे. हा, मग इपॉक्सी पीयूच बोला. आणि जेव्हा तुम्ही ऍप्लिकेटर राहता तेव्हा तुम्ही मटेरियल मध्ये पडू नका है ना. दॅट इज माय फीडबॅक. आय अप्रिशिएट. तेच मी स्टार्टिंगला आमचं प्रायमरी नेहमी बोलताना बोललो प्रायमरी नाही आहे आमच्याकडे आहे. वी सप्लाय इन केस लागलं तर, बट इट इज नॉट अ प्रायमरी बिझनेस. थँक्यू सर. व्हेरी नाईस सर. व्हेरी नाईस प्रेझेंटेशन.